मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दिल्ली वारीनंतर आता मनसे नेत्यांची आज बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये महायुतीमध्ये सामील होण्याबाबत चर्चा होईल। सकाळी 11 वाजता राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक असेल। महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज सिल्व्हर ओकवर बैठक होणार आहे। सकाळी 10 वाजता ही बैठक आहे। उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। शिवतारे आज कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत आणि महायुतीमध्ये असूनही शिवतारे अजित पवारांविरोधात मोठ बांधतात। शिवतारेंचं बंड हे अजित पवारांसाठी मोठी डोकेदुखी ठरते आणि त्यामुळे शिवतारे कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर आज काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शिंदे गटाच्या विजय शिवतारेंविरोधात मावळ तालुका अजित पवार गट आक्रमक झाला। शिवतारेंनी अजित पवारांची माफी मागावी, अन्यथा शिवतारेंना मावळहून मुंबईला जाऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। वरिष्ठ पातळीवर शिवतारेंना समज दिली नाही तर मावळ लोकसभा उमेदवाराचं काम करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पुण्याच्या शिरूर मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हाती घड्याळ घालून महायुतीचे उमेदवार म्हणून लढणार हे जवळपास आता निश्चित झाले आणि यावरून अमोल कोल्हेंनी आढळरावांवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली। आढळराव पाटलांना चौथा पक्ष बदलाच्या शुभेच्छा असा टोला कोल्हेंनी लगावला, तर सर्वांनी एकत्र काम करण्याचं आवाहन आढळरावांनी केलंय। अमरावती लोकसभेसाठी भाजपकडून नवनीत राणांनाच तिकीट मिळण्याचे संकेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आहेत। उमेदवारीचा निर्णय संसदीय समिती घेते आणि त्यामुळे तेच निर्णय घेतील। मात्र नवनीत राणांनी 5 वर्ष भाजप समर्थनात काम केल्याचं सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केलं, तर राणा उमेदवारीला शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव आडसूळांनी विरोध केलेला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्याच्या दौऱ्यावर असताना अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर आमदार रवी राणांनी फडणवीसांची भेट घेतली आणि यावेळी रवी राणांनी एक चिठ्ठी फडणवीस यांना दिल्यानं चर्चांना आता उधाण आलंय। विशेष म्हणजे या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातला एकही भाजप नेता उपस्थित नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीमधल्या नाराजी शिगेला पोहोचली आहे। भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार विश्वासात घेत नसल्याची तक्रार शिवसेनेनं केली आहे। यावर रविवारी सोलापूरच्या कुर्डवाडीमध्ये बैठक घेऊन भूमिका जाहीर करू असा इशारा शिवसेनेनं दिला। त्यामुळे भाजप उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। माढा लोकसभा संदर्भात भाजपमधल्या कुणीही आमच्या संपर्कात नाही। माढ्यातून लवकरच सक्षम उमेदवाराची घोषणा करू अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली। कुणाशी आमचा संवाद नाही, जानकर आमचेच नेते आहेत, मात्र राष्ट्रवादी स्वतंत्रपणे उमेदवारी घोषित करणार नाही असं जयंत पाटील यांनी सांगितलं।